एक चाहूल प्रीतीची भाग 1 मुंबई सकाळची वेळ. एका मोठ्या मॅन्शनमध्ये खूप हलचल होती. सगळे लोक आपापल्या कामात व्यस्त होते आणि अनेक सेवक संपूर्ण घर सजवत होते. इतक्यात 65 वर्षांच्या अनिता देवी त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या आणि तयारी पाहून समोर उभी असलेल्या त्यांच्या सुनेच्या जवळ जाऊन म्हणाल्या, सर्व तयारी कशी चाललीये सानिका? 45 वर्षांची सुंदर दिसणारी सानिका अनिता देवींकडे पाहत म्हणाली, तयारी तर बरी चालली आई. पण हे समजत नाही की अधिराजने अचानक लग्नाचा निर्णय का घेतला. यावर अनिता देवी म्हणाल्या, माहिती नाही सानिका कधी काय चालतंय त्याच्या मनात. आपण त्याच्या निर्णयाच्या विरोधात काहीही करू शकत नाही. हे ऐकून सानिकाने एक दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, हो अगदी बरोबर म्हणाला ताई. असू दे, मी बाकीची तयारी पाहते. सानिकाचं बोलणं ऐकताच अनिता देवी म्हणाल्या, ठीक आहे. अनिता देवी या अधिराजच्या आजी आणि सानिका अधिराजची सावत्र आई आहे. ज्या घरात सध्या त्या दोघी उभ्या आहेत, ते देशमुख मॅन्शन आहे. जिथे या घरातील मोठा मुलगा अधिराज देशमुखचं लग्न होणार आहे. ज्याने काल रात्री अचानक त्याच्या एका बिझनेस पार्टनरच्या मुलीसोबत, सुहानासोबत, लग्नाची घोषणा केली. अधिराज देशमुख देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती आहे. त्याचं कुटुंब मोठं असलं तरी कुणाचीही हिंमत नाही की अधिराजच्या विरोधात काही बोलू शकेल, कारण त्याच्यासमोर कुणाचंच काही चालत नाही. देशमुख मॅन्शनमध्ये जिथे एकीकडे एवढी धावपळ सुरू होती, तिथेच दुसऱ्या बाजूला त्या घरातल्या एका खोलीत दोन मुली शांतपणे झोपल्या होत्या. इतक्यात सानिका त्या खोलीत आली आणि खिडकी उघडली. मग त्या दोघींना उठवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अनुष्का पिऊ उठा दोघी, बघा सूर्य केव्हाच वर आला आहे. इतक्यात त्या दोघींमधून एक मुलगी आपल्या चेहऱ्याला उशीने झाकून म्हणाली, काय आहे मदर इंडिया? सूर्य झोपतोही तर आमच्यापेक्षा आधी ना. सानिकाने तिचे उशी खेचून घेत उत्तर दिलं, अच्छा, सांगते तुला मी. आज घरात लग्न आहे आणि खूप कामं आहेत. चल उठ लवकर. तेव्हा सानिकाची नजर दुसऱ्या मुलीवर गेली आणि ती तिच्याकडे पाहून म्हणाली, आणि हिला बघ किती आरामात झोपली आहे. पिहू उठ बाळा. तेव्हा ती मुलगी, जे आईसी हेच नाव पिहू होतं, आपल्या सुरात म्हणाली, आंटी थोडं अजून झोपू द्या ना. कालच तर आमची एक्झाम संपली. थोडा आराम करू द्या. त्यांच्या दोघींच्या गप्पा ऐकून सानिका थोडी चिडली आणि चढ्या आवाजात म्हणाली, नाही, अजिबात नाही. घरात लग्न आहे आणि तुमचं बघा, अजूनही झोपल्या आहात. खूप कामं बाकी आहेत अजून. इतक्यात अनुष्का डोळे चोळत उठून म्हणाली, लग्न? कसलं लग्न हे? एक दिवस आधी सांगितलं जातं की उद्या लग्न आहे. आणि तरीही मला ती चालती फिरती लिपस्टिकची दुकान अजिबात आवडत नाही. ही अनुष्का आहे. तिचं वय 20 वर्ष आहे. आणि ती अधिराजची सावत्र बहीण आहे. दिसायला खूप सुंदर आहे. पण मुलींप्रमाणे राहणं तिला आवडत नाही. साधारण मुलींसारखं शॉपिंग करणं, मेकअप करणं किंवा तयार होणं तिच्या आवडीचं नाही. ती बहुतेक वेळा टॉमबॉय सारखीच असते. अनुष्काचं बोलणं ऐकून सानिका हलकं हसत म्हणाली, बाळा तुझ्या आवडीनिवडींनी काही फरक पडणार नाही. ती अधिराजला आवडते आणि त्याच्याशी काही बोलायला हिंमत आहे का तुझी? तेव्हा पिहू उठत हसत म्हणाली, त्या डेव्हिलशी. ही त्याच्याशी बोलणार. आंटी, तुम्ही कदाचित विसरलात की अनुष्का फक्त आपल्यासमोर शेर असते, पण आपल्या भावासमोर एकदम भिजलेल्या मांजरासारखी होते. पिहू म्हणजे अनुष्काची बेस्ट फ्रेंड. ती नेहमी परीक्षेच्या वेळी अनुष्काच्या घरी राहायला येत असते. पिहू एक अनाथ मुलगी आहे. तिचं वय 20 वर्ष आहे. ती दिसायला कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी नाही. पिहूचे डोळे घे रंगाचे आहेत. ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे पिंक. तिच्या डोळ्यांना मोठ्या पापण्या, केस थोडे लांब, गोरा रंग आणि उंची 5'3" आहे. पिहूचं बोलणं ऐकून अनुष्का चिडून म्हणाली, अच्छा, मी भिजलेली मांजर आणि तू. जसं की तुला कळतं की दादा घरी आला की तू रूममधून पायही बाहेर काढत नाहीस आणि मला बोलते आहेस. हे ऐकून पिहू लगेच उत्तर देत म्हणाली, हो, मला त्यांच्यापासून भीती वाटते. तू पाहिलं नाहीस कसं त्यांच्या निळ्या निळ्या डोळ्यांनी ते सगळ्यांना घाबरवता, एकदम डेव्हिलसारखं. खरं सांगायचं तर मी तर हाच विचार करते की ती मुलगी या डेव्हिलशी लग्न का करते आहे. तिला त्याच्यापासून भीती नाही वाटत का? अनुष्काने विचार करत उत्तर दिलं, हो ना तू बरोबर म्हणते आहेस. इतक्यात सानिका त्यांची गप्पा मध्येच थांबवत म्हणाली, तुमचं झालं असेल तर लवकर जा फ्रेश व्हा आणि लगेच खाली या. यावर अनुष्का चिडत म्हणाली, ओके मॉम,
असं बोलून बाथरूममध्ये निघून गेली. सानिकाही रूममधून बाहेर गेली. काही वेळानंतर पिहू आणि अनुष्का फ्रेश होऊन खाली आल्या तर त्यांनी पाहिलं की संपूर्ण मॅन्शन सुंदर सजून तयार झालं होतं. हे पाहून पिहू अनुष्काच्या कानात म्हणाली, काय मस्त दिसतंय घर, अगदी नवरीसारखं सजवलं आहे. अनुष्काने लगेच उत्तर दिलं, हो, कारण जर असं सजवलं नसतं तर माझा डेव्हिल भाऊ, त्याने कुणालाही सोडलं नसतं. पिहूनेही होकार देत म्हटलं, हे खरं आहे. त्यांचा गप्पा सुरू असतानाच त्यांच्या कानावर तिसऱ्या मुलीची आवाज आला, जी चिडून बोलत होती. हे काही बरोबर नाहीये आजी. किती कमी वेळ दिला आहे दादाने तयारीसाठी. मी तर शॉपिंग सुद्धा करू शकले नाहीये. ही सोहा आहे, अधिराजची सख्खी बहीण. तिचं वय 24 वर्ष आहे आणि ती एक स्टायलिश मुलगी आहे. सोबतच आपल्या शहराची फॅशन आयकॉनही आहे. सोहाचं बोलणं ऐकून अनुष्का तिच्या जवळ जात म्हणाली, ओ बेबी डॉल, हे बोलून दाखव दादासमोर. इतक्यात सोहा म्हणाली, शट अप मिशी, मी आजीशी बोलतेय ना. यावर आजी म्हणाल्या, सोहा बाळा, यात मी काही करू शकत नाही. तू एक काम कर, आत्ता शॉपिंगला जा. मग आजी अनुष्का आणि पिऊकडे पाहत म्हणाल्या, तुम्ही दोघीही जा आणि तुमच्यासाठी काहीतरी घेऊन या. आणि तेव्हा आजी अनुष्काला धमकावत म्हणाल्या, आणि तू मुलींसारखे कपडे घे. नाहीतर घरात परत येऊ नकोस. आजीचं हे बोलणं ऐकून जिथे अनुष्काने तोंड वाकडं केलं होतं, तिथेच पिहू आणि सोहा हसायला लागल्या. त्यांच्या गप्पा झाल्यावर पिहू, अनुष्का आणि सोहा तिथून थेट मॉलसाठी निघाल्या. त्या तिघीही काही वेळातच शॉपिंग मॉलमध्ये पोहोचल्या. अनुष्का आणि सोहा शॉपिंग करण्यात व्यस्त होत्या, पण पिहूने तिच्यासाठी काहीच घेतलं नाही कारण तिच्याकडे जास्त पैसे नव्हते. ती एका जागेवर उभी राहून काहीतरी विचार करत होती. इतक्यात सोहा तिच्या जवळ आली. सोहाने हातात एक लेहेंगा पकडला होता. ती तो लेहेंगा पिहूच्या अंगावर लावून पाहत ती म्हणाली, हा लेहेंगा तुझ्यावर खूप छान दिसतोय पिहू. हे मी तुझ्यासाठी घेते आहे ओके. हे ऐकताच पिहू तिला नकार देत म्हणाली, अरे नाही दी, माझ्याकडे खूप ड्रेस आहेत. त्यातलं काहीतरी घालीन मी. तुम्ही तुमचं बघा. तेव्हा सोहा तिला रागावत म्हणाली, शटअप, मी म्हणते आहे की हे मी तुझ्यासाठी घेते आहे अन दॅट्स फायनल. इतक्यात अनुष्का तिथे एक म्हणाली, हो यार पिहू घे घे. कधी कधीच ही कुणासाठी काही करते. सोहाने अनुष्कावर चिडून म्हणालं, शट अप अनु, अदरवाईज आय विल ब्रेक युअर टीथ. सोहाचं हे बोलणं ऐकून अनुष्का चूप झाली आणि त्या तिघीही आपली शॉपिंग पूर्ण करण्यात गुंतल्या. देशमुख मंजनमध्ये शॉपिंग करून परत आल्यावर पिहू थेट अनुष्काच्या रूमकडे जाण्याचा विचार करत होती. पण तिचं लक्ष पूर्णपणे तिच्या फोनमध्ये होतं. अचानकच ती कोणाला तरी धडकली आणि पडणार म्हणून पिहूने डोळे घट्ट बंद केले. पण तिला जाणवलं की ती जमिनीवर पडलीच नाही, कारण कोणीतरी तिला वाचवलं होतं. हे लक्षात येताच पिहूने डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून ती घाबरली. तो कोण होता ज्याने पिहूला वाचवलं, आणि त्याला व्यक्तीला पाहून ती इतकी घाबरली का? जाणून घ्यायला वाचत रहा. एक चाहूल प्रीतीची. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.